नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत मुळशी तालुक्यामधील घनगडाच्या पायथ्यापाशी असलेल्या एकोले गावापाशी। हा समोरून येणारा जो मार्ग आहे तो पौड मार्ग आहे आणि हा रस्ता तामेनी घाटात असणाऱ्या निवे गावामधून येतो। इथे बघता येईल हा मार्ग घनगड आणि एकोले गावाच्या दिशेने जातो। चला तर मग सुरू करूया आपला घनगडाचा प्रवास। पुणे जिल्ह्यात वसलेला घनगड एक अतिशय सुंदर असा गड म्हणता येईल। निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या घनगडाच्या एका दिशेला पुणे जिल्हा आहे तर दुसऱ्या बाजूला सुंदर असा कोकण। इथे तुम्ही बघू शकता हे 3 दगड असे वाटतात की ते ठेवलेत। निसर्गाच्या अशा सुंदरतेमुळेच मुळशी तालुका पुणे जिल्ह्यातला सर्वात सुंदर जिल्हा असावा असं मला नेहमीच वाटतं। आता आपण गडाच्या पायथ्याकडे प्रवास सुरू करू। एकोले गावातून पुढे चालत किंवा गाडी घेऊन आल्यानंतर घनगड लगेच नजरेस पडत नाही, पण थोडं पुढं चालत राहिल्यानंतर घनगडाचा बुरुज दिसायला सुरू होतो। अतिशय भव्य असलेल्या या डोंगराच्या बाजूलाच छोटासा पण सुंदर असा घनगड बघता येतो। घनगडाचा संदर्भ जरी इतिहासात जास्त आढळत नाही तरी असं म्हटलं जातं या गडाचा उपयोग घाट मार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा कैदी ठेवण्यासाठी केला जात असे। आपण जिथून सुरुवात केली होती तिथून 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करून आपण घनगडाच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचलो। समोर घनगड बघता येईल। इथे या पाटीवरती आपण पाहू शकता घनगडाच्या आजूबाजूला वावरताना या प्राण्यांपासून सावध राहण्याची किंवा त्यांना इजा न पोहोचवण्याची सूचना दिली गेली आहे। ही वाचून आता आपण घनगडाच्या मार्गाने निघूया। मुळशी धरणाच्या पश्चिमेला असणाऱ्या या भागाला कोर बारस मावळ असं म्हटलं जातं। प्राचीन काळापासून कोकणामधल्या बंदरांपासून आवश्यक माल घाटांमधल्या बाजारपेठेमध्ये आणला जात असे। ज्या मार्गावरतून हा माल आणला जायचा त्या मार्गांवरती असे छोटे गड बांधून या मार्गाची टेहळणी केली जायची। कोकणामधल्या पाली गावातून घाट माथ्यावरच्या लोणावळा खंडाळा या भागांमध्ये येण्यासाठी जवळपास 2 घाटमार्ग होते। पुढे जवळपास 10 मिनिटं चालल्यानंतर एक वाट गडाच्या दिशेने जाते। त्या दिशेने चालत राहिलं की आपल्याला प्राचीन अशी महादेवाची पिंड, नंदी, विरगळ हे असलेली एक वास्तू दिसते। या मंदिराला घनेश्वर महादेव मंदिर असं बोललं जातं। महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन त्या पिंडीच्या इथेच एक जीर्ण झालेल्या नंदीची मूर्ती बघता येते। नंदीच्या बाजूलाच विरगळ स्मारक असलेली एक वास्तू आणि विरगळीची माहिती असलेला एक फलक दिसतो। विरगळ वाचन कसं केलं जातं या संदर्भात सर्व माहिती या फलकावरती पाहता येते। या फलकामुळे विरगळ समजण्यास फायदा होतो हे नक्कीच। या फलकानुसार विरगळ खाली असलेल्या रकान्यापासून वरच्या रकान्यापर्यंत वाचावी। या विरगळी पाहताना लढाई प्रसंग, लढाईमध्ये वीरगती मिळाल्यानंतर स्वर्ग प्राप्ती, महादेवाच्या पिंडीचा अभिषेक असे भरपूर प्रसंग पाहता येतात। विरगळ आणि घनेश्वर महादेव मंदिरापासून परत गडाच्या मार्गाला निघालं की उघडे पडलेले दगड पाहता येतात। पावसाळ्यामध्ये पाणी वाहून झालेल्या या मार्गांवरती चालताना थोडी काळजी नक्कीच घ्यावी। उन्हाळ्यामध्ये सुद्धा घनदाट झाडे असलेल्या घनगडाच्या मार्गावरती चालताना भयानक शांतता आणि निसर्गाचा सुंदर आवाज या दोन्ही गोष्टी मन प्रसन्न करून जातात। निसर्गाचा आनंद घेत घेत पुढे चालल्यानंतर अतिशय महत्त्वाचा एक मेसेज दिसला। गडावरती स्वच्छता ठेवणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे हे नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। पुढे चालत राहिलं की आपल्याला गारजाई देवीचं मंदिर दिसतं। मंदिराच्या समोरच
अतिशय सुंदर अशा दीपमाळ आणि काही विरगळीचे औषध सुद्धा ठेवलेले आहेत। दीपमाळ म्हणजे याचा उपयोग दिवा ठेवण्यासाठी केला जात असे। समोर असलेल्या गाळजाई मंदिरामध्ये राहायची सोय होऊ शकते। या मंदिरातच पूर्वी काढलेले म्हणजे जवळपास 1980-90च्या दरम्यानचे वेगवेगळ्या गडाचे अतिशय सुंदर फोटो ठेवलेले आहेत। हे फोटो पाहताना एक वेगळाच आनंद वाटतो। दीपमाळ आणि सुंदर फोटो पाहिल्यानंतर प्रवास पुन्हा गडाच्या दिशेने सुरू झाला। जास्त चढाई नसलेला हा गड जसा आपण चढायला सुरू करतो तसं समोरच एक भव्य असा डोंगर नजरेस पडतो। या डोंगराला पार्थानाचा डोंगर असं सुद्धा म्हटलं जातं। पुढे पुढे चालत राहिल्यानंतर आणि थोडं वरती आल्यानंतर घनगडावरची नैसर्गिक अशी सुंदर रचना असलेली मारखिंड दिसते। इथून घनगडाच्या आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य नजरेस पडतं। मारखिंडीच्या दिशेने खाली उतरलं की एक नैसर्गिकरित्या तयार झालेली एकावरती एक असलेल्या दगडांच्या थराची रचना बघता येते। याच्यावरती चढण्याचा नक्कीच प्रयत्न करू नये अशी विनंती करेल। बाकी तुमच्या कर्माचा खेळ। मारखिंडीमधून थोड्याशा अवघड कड्यावरती चढलं की आपल्याला गडावरची पहिली वास्तुदृष्टीस पडते। पूर्वाभिमुख असलेल्या दरवाजामधून आपण गडामध्ये प्रवेश करतो। दरवाजा अजून सुद्धा सुस्थितीत वाटतो। दरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला समोरच एक कातळात कोरलेली गुहा बघता येते। इथे जवळपास 5 ते 6 लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते। पहिला दरवाजा आणि कातळामध्ये कोरलेली गुहा पाहिली की गडाच्या उजव्या दिशेला एक कुतूहल निर्माण करणारी गोष्ट दिसते। घनगड मुळात सुंदर आहेच, पण या गडाला एक ओळख निर्माण करून दिलेली ही गोष्ट नक्कीच मनामध्ये भरपूर प्रश्न घेऊन येते। उजव्या दिशेला जाताना गडावरचा पहिला बुरुज सुद्धा पाहता येतो, जो की मुख्य दरवाजावरती आहे। इथून गडावरती येणाऱ्या मार्गांवरती नजर ठेवली जात असे। इथे पुढेच प्रचंड मोठा खडक वरतून कातळामधून निसटून खाली आलेला आहे आणि तो दगड खाली येऊन कातळाला रेलून उभा राहिल्यामुळं कधीही न पाहिलेली अतिशय सुंदर अशी एक नैसर्गिक कमान तयार झाली आहे। या खाली आलेल्या दगडाचे इथेच देवांची रचना असलेले दगड दिसतात आणि इथूनच एक अतिशय अवघड रस्ता गडाच्या मागे गेलेला दिसतो। निसरडी वाट असलेल्या या वाटेवरतून मागे चालत गेलं की एक छोटं पाण्याचं टाकं पाहता येतं। हा रस्ता खूपच धोकादायक असल्यामुळे कुणीही मागे जाऊ नये। घनगडावरची नैसर्गिक कमान पाहून झाल्यानंतर पुन्हा गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या दिशेने आल्यानंतर समोरच एक गडावरती चढण्यासाठी आत्ताच्या काळात बसवलेली एक शिडी बघता येते। जवळपास 15 फुटाचा कडा असलेला गडाचा हा भाग शिडीनेच चढता येतो।
घनगडाच्या आजूबाजूला असलेली भव्य अशी डोंगर आणि जंगल अतिशय सुंदर वाटतात. ही चढाई धोकादायक नाहीये, पण इथून वरती चढताना इकडे तिकडे नजर टाकल्यानंतर मनामध्ये विचित्र विचार येण्यापासून तुम्ही स्वतःला थांबू शकत नाही. हे तितकंच खरं आहे. शिडी चढल्यानंतर समोरच आपल्याला एक छोटस स्वच्छ पाण्याचं टाकं दिसतं. इथून पुन्हा गडावरती जाण्यासाठी अजून एक कसरत करावी लागते. या रोपला पकडून चालत असताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. पुढे वरती काळजी घेऊन चढल्यानंतर समोर भरपूर पाण्याची टाकी बघता येतात. या टाक्यांची रचना बऱ्यापैकी खांब टाक्या पद्धतीची आहेत. या टाक्यांपासून वरती आल्यानंतर एक उभी अशी चढाई दिसते. अशा जागेतून वरती येताना काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. तुमची एक चूक तुम्हाला कायमचं घरी बसू शकते. हे तितकंच खरं आहे. जे भाग चढायला अवघड असतात ते भाग उतरण्यासाठी चढण्यापेक्षा भयानक असतात. त्यामुळे कुठलाही गड उतरताना जास्त काळजी घेतली पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. गडावरती जागोजागी काही जागी अशा कपारी कोरलेल्या दिसतात. या कुठं ना कुठं पहारेकऱ्यांनी ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी कोरल्या असतील, हे लक्षात येतं. थोडी उभी चढाई केली की आपण गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी येतो. इथून वरती आलो की आम्ही उजव्या दिशेला वळालो. आमचं असं मत राहतं की कुठलाही गड पाहताना एका दिशेने सुरू करावा आणि संपूर्ण फिरून दुसऱ्या दिशेने गड पाहून तो संपवावा. हे आमचं वैयक्तिक मत आहे. उजव्या दिशेला आल्यानंतर गडावरचा पहिला बुरुज दिसतो. पुढे चालत राहिलं की अजून एक पाण्याचं टाकं बघता येतं. गडावरती असणारी पाण्याची टाकी नेहमी एक कुतूहलाचा विषय वाटतात. इतक्या वरती नैसर्गिक पाण्याची व्यवस्था असणं हा कुठं ना कुठं एक नैसर्गिक चमत्कारच वाटतो. आल्यानंतर एक पडीक वास्तू दिसते. फक्त प्रवेशद्वार असलेली आणि खिडक्या असल्याची कुठलीही खून न दिसणारी ही वास्तू कुठे ना कुठे दारूचं कोठार वाटतं. पडीक वास्तूपासून पुढे चालत आल्यानंतर अतिशय सुंदर अशी निसर्गाची रचना दिसायला सुरू होते. समोर बघता येतो तो तैला बैला आहे. घनगडावरून दिसणारा हा निसर्ग मी तरी आतापर्यंत अनुभवलेल्या सुंदर निसर्गापैकी एक आहे, हे नक्कीच. लांब लांब पसरलेली नैसर्गिक पठारं, पावसाचं पाणी वाहून तयार झालेली मोठी घळ आणि वारा वाहून या समोरच्या डोंगरांची झालेली सुंदर दिसणारी झीज, हे तुम्हाला घनगडाच्या प्रेमात पाडतात. हे नक्कीच. हे चित्र कायमचं डोळ्यामध्ये साठून राहील. सुंदर निसर्गाची अनुभूती घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला जागोजागी पाण्याची टाकी बघता येतात. पुढे आपण गडाच्या सर्वात उंच भागावर येऊन पोहोचतो. इथे भारताची संस्कृती, इतिहास आणि भविष्य जपलेला
भगवा झेंडा फडकताना दिसतो. हा भगवा झेंडा नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला आणि भारताला दिलेल्या स्वराज्यासाठी लढा देण्याची प्रेरणा सर्वांना देत राहील. झेंड्यापासून पुढे आलं की काही संपूर्ण पडलेल्या अवस्थेत असलेल्या वास्तू दिसतात. आता या वास्तू फक्त दगडांच्या रूपात इथे आहेत हे लक्षात येतं. घनगड हा टेहळणी बुरुज असल्यामुळं गडाची रचना लहानच आहे, पण इथून घाट मार्ग आणि आजूबाजूचा भाग एका दृष्टिक्षेपात दिसून जातो. त्यामुळे या गडाचं स्थान खूप महत्वाचं राहिलं असेल. गडावरती राहण्याची व्यवस्था भरपूर जागी होऊ शकते आणि गडावरील काही पाण्याच्या टाक्याचं पाणी पिण्यायोग्य सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीला, इतिहासाला महत्त्व देणाऱ्या आणि त्याचा आदर करणाऱ्या मित्रांसोबत या गडावरती नक्कीच यावं. जर तुम्ही तुमच्या सोबत गडाचा नकाशा घेतला तर तुम्ही घनगडावरून सुधागड, सरसगड आणि तैलाबाईलाची भिंत हा परिसर पाहू शकता. या गडावरून नांदाण घाट, सवाष्णीचा घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा अतिशय व्यवस्थित नजरेस पडतात. त्यामुळे गडावरती जाताना गडाचा आणि आजूबाजूच्या परिसराचा नकाशा तुमच्या सोबत ठेवावा ही विनंती करेल. गडाच्या या उंच भागावरून उतरताना सर्वात शेवटी आपल्याला गडावरचा एकमेव दुमजली बुरुज नजरेस पडायला सुरू होतो. अजून सुद्धा बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा दुमजली बुरुज मारखिंडीच्या दिशेला बांधला गेला आहे. इथेच आपल्याला एक वाळवंटात उगवणाऱ्या झाडासारखं एक झाड दिसतं. हे झाड एखाद्या वेळी खजुराचं असावं. या दुमजली बुरुजामध्ये जागोजागी तोफांसाठी तयार केलेल्या जंग्या बघता येतात. इथे वरती बुरुजावरती चढण्यासाठी असलेला टप्पा नक्कीच ढासळला असेल हे लक्षात येतं. दुमजली बुरुज पाहिल्यानंतर गडाची सर्वात शेवटची पण कुतूहल निर्माण करणारी अजून एक वास्तू दिसते. गडाच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या दिशेला असणारी ही वास्तू एक अंतर्गत तयार केलेली पाण्याची व्यवस्था आहे. ते पायऱ्या उतरून गेल्यानंतर एक भूमिगत आणि पाणी पिण्यायोग्य असं एक पाण्याचं टाकं बघता येतं. संपूर्ण अंधार असलेल्या या टाक्यामध्ये अतिशय शांतता आणि थंडावा अनुभवता येतो. हे टाकं जवळपास रुंदीला 10 ते 15 फूट आहे आणि टाक्याच्या शेवटच्या टप्प्यात थोडं डाव्या दिशेला कोरलेलं आहे असं लक्षात येतं. अंधार आणि पाणी असल्यामुळं या टाक्याचा अंदाज घेणं अवघड होऊन जातं. ती शेवटची वास्तू पाहिल्यानंतर आपला घनगडाचा प्रवास इथेच संपतोय. अतिशय सुंदर निसर्ग लाभलेल्या घनगडाची भेट नक्कीच आठवणीत राहील. तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला हे आम्हाला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून कळवा. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन गडाच्या प्रवासात. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.